आप देख रहे खबर प्लस 100 आज की खास खबर। रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आम्बेडकर के हाथों जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन, कई पदाधिकारियों को सौंपी जिम्मेदारी। भिवंडी रिपब्लिकन सेना व वाहतुक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालू ओवहाल के जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आम्बेडकर के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर कई वरिष्ठ पदाधिकारियों को नई जिम्मेदारियां सौंपी गयीं। कार्यक्रम में राष्ट्रीय सचिव संजू बॉडनकर, वरिष्ठ नेता समाज भूषण काका साहेब खंबालकर, महासचिव विनोद काले, श्रीपति ढोले, ठाणे अध्यक्ष आबा साहेब चांसकर, ठाणे महिला अध्यक्ष अलकाताई जगताप, सुशीला बालू ओवहाल सहित कई पद अधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। सभा को संबोधित करते हुए आनंदराज आम्बेडकर ने संगठन की मजबूती और सामाजिक न्याय के लिए निरंतर कार्य करने पर जोर दिया। उन्होंने नए पदाधिकारियों को बधाई देते हुए उम्मीद जताई कि वे अपने दायित्वों का निष्ठापूर्वक निर्वहन करेंगे। इस कार्यक्रम को सफल बनाने में सभी पदाधिकारियों ने अथक प्रयास किया, जिससे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण और प्रभावशाली रहा। आइए देखते हैं इस खबर को। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। प्रवेश केले अभ्यास आहे फक्त दिव्यांग एवढं। भारतीय बौद्ध महासभा आणि सप्ताह सैनिक दलाच्या वतीने साहेबांचं स्वागत होत आहे। इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष मंडळीला जोरात तयारी करण्यात आली आहे। निवडणूक लढवताना म्हणजे काय स्वबळावर आहे का युती असतो? त्या नगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे, कारण या सर्व निवडणुका ह्या लोकल बॉडीच्या आहेत। त्या परिस्थितीवर त्या नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेला त्या अवलंबून असतील। स्थानिक कार्यकर्ते त्याबद्दल निर्णय घेतील। सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारण जे आहे ते अतिशय वेगळा मार्गाला गेलेला आहे। तर आपल्या ते काय वाटतं, म्हणजे कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण ठरवल्या अत्यंत महाराष्ट्राचा बिहार होतो का अशी भीती निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया, रात माफिया याच्या मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे। त्यामुळं लोकांना आता सुशासन हवंय, लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे, लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या इथं आलेल्या एवढा मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे। परंतु त्यांच्यातलं मंत्री बोलतात की हिजाबचा मुद्दा काढतात किंवा मुलगा न घालता परीक्षेसाठी बंदी घालण्यात यावी असं म्हणजे अनेक मुद्दे हे दुर्दैव देशामधलं देश इकडेही मंडळी म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचा आणि दुसरीकडे या देशामधल्या माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे। कारण एखादं घर दुभावून गेलं असतं तर ते कधीच अत्यंत भक्कम बनू शकत नाही आणि त्यामुळं जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, त्यामध्ये आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि धर्म हा आपल्या घरामध्ये जेव्हा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे। आम्ही रिपब्लिकच्या वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। खरं म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ म्हणजे सर्व गोरगरिबांचा, शेतकरी, कामकरी, कष्टकरी, मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वांची दखल घेणारी ही रिपब्लिकन सेना आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलं जातं त्या सर्व प्रकारची जी कामं आहेत, दुःखितांचं, त्याचप्रमाणे जे कष्ट घेणारे आहेत, जे अन्याय ज्यांच्यावर झालेला असतो
कारण या देशामध्ये पदोपदी दलितांना, मुस्लिमांना कुचललं जातं. त्यांच्यावर जो होणारा अन्याय, या अन्यायाला ठळकपणे आणि सडेतोड असं उत्तर देण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेली आहे. आणि त्या जोमाने तरुणांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व घेण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. आपण पाहिलं या ठिकाणी की समता सैनिक दल स्वतः उपस्थित होतं आणि स्वतःची सुरक्षा ही स्वतः करण्यासाठी ही रिपब्लिकन सेना केव्हाही सज्ज आहे. याप्रमाणे सर्व समाजाची विविध प्रकारची कामं, विविध प्रकारचे सामाजिक विकासाची कामं आणि जी समजा औद्योगिक बाबत असेल तर औद्योगिक बाबत सुद्धा काही कामं हातात घेतल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही. आज या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही आता सर्वांनीच ऐकलेलं आहे, साहेबांनी हे ऑफिसमध्ये काय काय कामं झाले पाहिजे हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे. आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करून या ठिकाणी सर्व जनतेचे माझ्याचे होतील तेवढे मी सर्व कामं करणार आहे. दुसरा विषय असा, येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आबासाहेब चासकर, जे आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, हे जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून पुढील आम्ही काम करू. किती लोकांना इथं पदभार देण्यात आलेला आहे? सध्या आम्ही रिपब्लिकन सेनेमध्ये साधारण आम्ही 10 ते 15 लोकांना आता पदभार दिलेला आहे. महिला आघाडीचे पदवाटप केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेचं पदवाटप केलेलं आहे. आता राहिला विषय आमचा रिपब्लिकन वाहतूक सेनेचा आहे. आम्ही लवकरच एक मिटिंग घेऊन रिपब्लिकन वाहतूक सेनेची कमिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आम्ही भिवंडी शहरवासियांना संदेश देतो की या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये बरेच लोक कामं करणारे आहेत, परंतु काही लोकांच्या त्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. काही लोकांचे कामं केल्या जात नाहीत, परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेचे, सामान्य माणसाचं काम केले जाईल.